एटीएसच्या पुणे युनिटचे एसीपी भानुप्रताप बर्गे यांच्यासह त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करणार असल्याची धमकी त्यांना आलेली आहे। आयसिसच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे। मुंबई पोलीस आयुक्तांना हा मेल मिळाला आहे। इंग्रजीमधून आलेला हा मेल खरोखरीच आयसिसकडून आलाय की फेक आहे या दिशेनं पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून तपास केला जातोय। पुणे एटीएस कार्यालयासमोर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। एटीएसच्या पुणे युनिटनं डिसेंबर 2014 मध्ये आयसिसच्या संपर्कात आलेल्या एका 16 वर्षीय मुलीचं समुपदेशन करून तिला परावृत्त केलं होतं। त्याचबरोबर मुंबई येथून गायब झालेल्यांपैकी एकाला पुणे पथकानं शोधून काढलं होतं। त्यामुळे बर्गे आयसिसच्या रडारवर असल्याची चर्चा आहे। पुणे एटीएसच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला ISISकडून धमकीचं पत्र आलेलं आहे। मुंबई पोलीस आयुक्तांना मेलवरती हे पत्र प्राप्त झालेलं आहे। या पत्रामध्ये पुणे एटीएसचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या कुटुंबियांना उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या धमकीच्या पत्रानंतर पुणे एटीएस कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। या कार्यालयाच्या परिसरामध्ये सशस्त्र जवान तैनात करण्यात आलेले आहे। AK-47 घेऊन उभा असलेला जवान आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे पत्र आल्यानंतर हे धमकीचं पत्र आल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। पुणे एटीएसनं डिसेंबर महिन्यामध्ये ISISच्या संपर्कात असलेल्या एका तरुणीला शोधून काढलं होतं आणि या तरुणीला ISISच्या संपर्कापासून किंवा दहशतवादापासून दूर राहण्यासाठी परावृत्त केलं होतं। त्यानंतर मुंबईतील ते 3 तरुण ISISच्या संपर्कात होते अशी चर्चा होती आणि ते गायब झाले होते। त्यातील एका तरुणाचा शोध देखील या तरुणाला पुणे एटीएसनं पुण्यात पकडलेलं होतं आणि त्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आलेलं होतं। ह्या ज्या तरुणीला पुण्यातल्या तरुणीला ISISपासून परावृत्त केलं होतं, या तरुणीकडून तिच्या व्हॉट्सॲपवरून तसंच तिच्या फेसबुकवरून काही नंबर मिळाले होते आणि त्याचा देखील तपास एटीएस घेत आहे। पुणे दहशतवाद विरोधी पथक घेत आहे। त्यामुळेच हे धमकीचं पत्र आलं असावं अशी चर्चा आहे। हे धमकीचं पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना प्राप्त झालं होतं। त्यानंतर ते पुणे पोलिसांकडे सपोर्ट करण्यात आलेलं आहे आणि पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। मात्र ISISकडून एटीएसला किंवा दहशतवाद विरोधी पथकाला आलेलं हे पत्र हा प्रकार म्हणजे निश्चितच गंभीर स्वरूपाचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।